नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत 17 जुलै 2026च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर बघा, आजचा प्रश्न क्रमांक 1 आहे, फॉर्च्यून इंडियाच्या यादीमधील मोस्ट पॉवरफुल वुमेन 2026 म्हणून कोणाला सन्मानित करण्यात आले आहे. तर बघा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. बघा, याचं उत्तर आहे नीता अंबानी. ऑप्शन नंबर बी याचं उत्तर असणार आहे. बघा, तर नीता अंबानी यांना फॉर्च्यून इंडियाच्या यादीमधील मोस्ट पॉवरफुल वुमेन 2026 म्हणून सन्मान मिळालेला आहे. तर बघा, फॉर्च्यून इंडियाच्या 2026च्या यादीमध्ये रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी यांना देशातील सर्वात शक्तिशाली महिला म्हणजेच मोस्ट पॉवरफुल वुमन म्हणून प्रथम क्रमांकाने सन्मानित करण्यात आलेले आहे. आणि बघा, मुंबईमध्ये आयोजित फॉर्च्यून इंडियाच्या विशेष कार्यक्रमामध्ये त्यांना हा बहुमान मिळालेला आहे. तर लक्षात ठेवा, मुंबईमध्ये हा कार्यक्रम झाला होता बघा. आणि प्रथम क्रमांक आहे नीता अंबानी यांचा, त्या आहेत बघा रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्षा. आणि द्वितीय क्रमांक आहे रोशनी नडार मल्होत्रा आणि त्या आहेत HCL टेकच्या अध्यक्षा आहेत. तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा, प्रश्न क्रमांक 2 आहे, महाराष्ट्रातील समान नागरी कायदा लागू करण्याच्या समितीचे अध्यक्षपद कोणाकडे देण्यात आले आहे. याचं उत्तर आहे बघा रंजना देसाई. ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असणार आहे. बघा, तर मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे बघा, तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तर बघा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे, महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत बघा जिष्णुदेव वर्मा. महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली होती 1 मे 1960 रोजी. तसेच महाराष्ट्राची उपराजधानी आहे बघा नागपूर आणि महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई. ही अतिरिक्त माहिती लक्षात ठेवा. तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा, प्रश्न क्रमांक 3 आहे, व्हॅल्यू शील्ड आणि रोग ड्रॅगन हे लष्करी सराव कोणत्या देशाचे नेतृत्वाखाली पार पडले आहेत. तर बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे बघा अमेरिका. ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असणार आहे. बघा, तर व्हॅल्यू शील्ड आणि रोग ड्रॅगन हे जे दोन लष्करी सराव आहेत ते अमेरिका या देशाच्या म्हणजेच युनायटेड स्टेट्स या देशाच्या नेतृत्वाखाली पार पडलेले आहेत. लक्षात ठेवा. चला बघूयात आपण. बघा, सहभागी देश आहेत या सरावामध्ये अमेरिकेसोबत. या सरावामध्ये मुख्यत्वे जपान, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, न्यूझीलंड या मित्र देशांचे लष्कर यामध्ये सहभागी झालेले होते. आणि बघा, हा जो सराव आहे तो प्रामुख्याने वेस्टर्न पॅसिफिक क्षेत्र, गुआम, जपान आणि आसपासच्या सागरी क्षेत्रामध्ये आयोजित केला जातो. याचे उद्दिष्ट काय आहे. तर बघा, इंडो पॅसिफिक क्षेत्रामध्ये सागरी, हवाई, जमीन आणि सायबर सुरक्षेमध्ये मित्र देश जे आहेत त्या मित्र देशांची लष्करी क्षमता व समन्वय वाढवणे हा याचा मुख्य उद्दिष्ट आहे. तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा, प्रश्न क्रमांक 4 आहे, भारतामधील पहिले FSSAI प्रमाणित इट राईस कॅम्पस म्हणून कोणते विमानतळ बनले आहे. याचं उत्तर आहे बघा ऑप्शन नंबर ए म्हणजेच बघा चौधरी चरण सिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ हे आहे. तर बघा, भारतातील पहिलेच असल्यामुळे प्रश्न महत्त्वाचा आहे बघा. चला बघूयात आपण याबद्दल. बघा, याला मान्यता देणारी संस्था आहे बघा भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण म्हणजेच फसाई. ओके, FSSAI ही संस्था आहे आणि या संस्थेद्वारे हे प्रमाणपत्र देण्यात आलेले आहे. बघा, रेटिंग, विमानतळ परिसरामध्ये अन्न सुरक्षा, उत्तम स्वच्छता आणि पौष्टिक अन्नाचा दर्जा या राखल्याबद्दल या विमानतळाला 3 स्टार अनुपालन रेटिंग मिळालेले आहे. लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा, प्रश्न क्रमांक 5 आहे, हरियाणामधील पहिले भौगोलिक संकेत म्हणजेच पहिले GI टॅग मिळवणारे फळ कोणते आहे. तर बघा, नुकतेच या फळाला GI टॅग मिळालेला आहे. त्या फळाचं नाव आहे बघा सिरसा किन्नू. ऑप्शन नंबर सी याचं उत्तर असणार आहे. बघा, तर सिरसा किन्नू हे हरियाणा राज्यामधील पहिले GI टॅग मिळालेले फळ आहे. तर लक्षात ठेवा. चला बघूयात आपण याबद्दल. बघा, या फळाची वैशिष्ट्ये काय आहे. तर बघा, किन्नू हे एक संकरित लिंबूवर्गीय फळ आहे म्हणजेच सायट्रस फ्रूट आहे बघा. आणि ते सिरसा जिल्ह्यामधील पिकणारे हे फळ इतर भागामधील फळापेक्षा अधिक गोड तसेच रसाळ आणि आकाराने मोठे असते. तर हे या फळाचे वैशिष्ट्य आहे. लक्षात ठेवा. चला बघूयात आपण पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 6 आहे बघा, भारतीय नौदल विशाखापट्टणम येथे प्रोजेक्ट 17A अंतर्गत कोणत्या नावाची 6व्या क्रमांकाची स्वदेशी स्ट्रेल्थ फ्रिगेड आपल्या सेवेमध्ये दाखल करत आहे. तर बघा, याचं उत्तर आहे बघा
INS महेंद्रगिरी. ऑप्शन नंबर सी याचं उत्तर असणार आहे बघा. तर INS महेंद्रगिरी हे याचं नाव आहे. चला बघूयात आपण बघा. पूर्व घाटामधील ओडिशामधील महेंद्रगिरी या पर्वतश्रेणीवरून या युद्धनौकेचे नाव ठेवण्यात आलेले आहे. तसेच बघा या युद्धनौकेची निर्मिती आहे ती या वॉरशिप डिझाईन जी आहे. तसेच बघा या युद्धनौकेची जी रचना आहे ती नौदलाच्या वॉरशिप डिझाईन ब्युरोने केली असून तिची जी बांधणी आहे म्हणजे ती तयार केलेली आहे, जी निर्मिती जी आहे ती माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड या संस्थेद्वारे करण्यात आलेली आहे. चला बघूयात आपण पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 7 आहे बघा. हायाबुसा 2 ही मोहीम कोणत्या देशाच्या अंतराळ संस्थेची आहे? तर बघा महत्त्वाची मोहीम आहे. तर लक्षात ठेवा याचं उत्तर असणार आहे बघा. ऑप्शन नंबर बी म्हणजेच जपान. तर जपान या देशाची हायाबुसा 2 ही जी मोहीम आहे ती सुरू केलेली आहे. जपानची राजधानी आहे बघा टोकियो. जपानचे अध्यक्ष आहेत म्हणजे जपानचे पंतप्रधान आहेत बघा साने ताकाची. चला बघूयात आपण. साने ताकाची या जपान या देशाच्या पहिल्या पंतप्रधान महिला आहेत. बघा पहिल्या महिला पंतप्रधान ठरलेल्या आहेत. तर बघा हायाबुसा 2 ही जी मोहीम आहे ती जपान या देशाच्या झाक्सा म्हणजेच बघा लॉंग फॉर्म होतो याचा जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी म्हणजेच जॅक्सा या अंतराळ संस्थेची आहे. आणि बघा याचे उद्दिष्ट काय आहे तर बघा ही मोहीम ryugu नावाच्या एका लघुग्रहाचा म्हणजेच जे ॲस्ट्रॉइड आहे लघुग्रह त्याचा अभ्यास करण्यासाठी तेथील माती व दगडांचे नमुने म्हणजेच सॅम्पल परत पृथ्वीवरती आणण्यासाठी पाठवण्यात आलेली एक मोहीम आहे. लक्षात ठेवा. चला बघूयात आपण पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 8 आहे बघा. जुलै 2026 प्रसिद्ध झालेल्या ग्लोबल पासपोर्ट इंडेक्स 2026 भारताचा क्रमांक कितवा आहे याचं? तर बघा या इंडेक्समध्ये भारताचा क्रमांक आहे 125वा. ऑप्शन नंबर बी याचं उत्तर असणार आहे बघा. तर चला बघूयात आपण याबद्दल. बघा भारताचे स्थान जे आहे ते 197 या देशांच्या यादीमध्ये भारत 125व्या स्थानावर आहे. तर बघा गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये भारत एका स्थानाने खाली घसरला आहे. तर यामध्ये अव्वल देश आहेत बघा. तर पहिल्या क्रमांकावर देश आहे स्वीडन, दुसऱ्या क्रमांकावर आहे बघा स्वित्झर्लंड आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे फिनलंड हा देश. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 9 आहे बघा. मिशन कायाकल्प कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाने शाळांमधील पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी सुरू केले आहे? तर लक्षात ठेवा बघा महत्त्वाचा प्रश्न आहे. मिशन कायाकल्प हे जे मिशन आहे ते दिल्ली केंद्रशासित प्रदेशने सुरू केलेले आहे बघा. तर ऑप्शन नंबर डी याचं उत्तर असणार आहे बघा. चला बघूयात आपण याबद्दल. बघा सरकारी शाळांमधील पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी मिशन कायाकल्प हा उपक्रम दिल्ली या केंद्रशासित प्रदेश सरकारने सुरू केलेला आहे आणि जुलै 2026 दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली या महत्त्वाकांक्षी अभियानाची सुरुवात करण्यात आलेली आहे. तर लक्षात ठेवा. चला बघा शेवटचा प्रश्न आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. उग्रम ही आधुनिक रायफल कोणत्या संस्थेने विकसित केली आहे? तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी म्हणजेच बघा वरीलपैकी दोन्ही. तर बघा विद्यार्थी मित्रांनो द्वीपा डिफेन्स आणि DRDO म्हणजेच काय तर डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन या दोन संस्थांनी उग्रम या नावाची आधुनिक रायफल विकसित केलेली आहे. तर चला बघूयात आपण याबद्दल. तर बघा उग्रम या आधुनिक रायफलीची निर्मितीमध्ये DRDO म्हणजेच डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन सोबत हैदराबाद येथील द्वीपा आर्मर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही जी दुसरी कंपनी आहे तर या दोन संरक्षण कंपन्यांनी विकसित केलेली आहे. लक्षात ठेवा. तर DRDO ही सरकारी कंपनी आहे बघा आणि द्वीपा डिफेन्स म्हणजेच द्वीपा आर्मर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही जी आहे ती एक खाजगी संरक्षण कंपनी आहे. लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या दिवसाचे जे करंट अफेअर्सचे प्रश्न होते ते सर्व आपण कव्हर केलेले आहेत. भेटूयात आपण उद्या सकाळी. धन्यवाद.